नमस्कार. द मॅरेथॉन माइंडसेट्समध्ये आजचा विषय थोडासा नाजूक म्हणण्यापेक्षा थोडासा जड आहे. म्हणजे अर्थात जडत्व किंवा वाढतं वजन हाच आजचा विषय आहे. अँड टू डिस्कस ओबेसिटी विथ अस वी हॅव डॉक्टर राहुल वडके ऑल द वे फ्रॉम मुंबई. नमस्कार डॉक्टर राहुल. Namaskar. इट्स नाईस टॉकिंग टू यू वन्स अगेन. Pleasure is all mine. ओबेसिटी इज द सब्जेक्ट. सो टेल मी, हाऊ डू आय नो वेदर आय एम ओबीस? म्हणजे माझं वजन जास्त आहे की कमी हे कसं ठरता येईल? हां, राईट. आता ओबेसिटी किंवा जडत्व, आता आपल्याकडे प्रमाण वाढत चाललं आहे भारतामध्ये. का वाढत चाललं आहे? कारण आपला आहार आणि आपली व्यायाम यांचं आता ताळमेळ बसणं बंद झालं आहे. आपल्याकडे प्रोसेस फूड खूप चाललेत. बरोबर. आणि ओबेसिटी हा लाईफस्टाईल इलनेस आहे की जो वाढत चालला आहे. आता प्रत्येक आजाराला एक स्वतःची डेफिनेशन आहे. तर ओबेसिटी किंवा याच्या खालची स्टेप जी ओव्हरवेट आम्ही म्हणतो, याच्यामध्ये आम्ही मेजर काय करतो, तर नुसतं वजन नाही तर हाईटनुसार तुमचं वजन काय आहे, विच इज कॉल्ड एज बॉडी मास इंडेक्स, BMI. तर BMI 18 किंवा त्याच्या खालचा असेल तर तुम्ही अंडरवेट आहात. 18 आणि 24.9 असेल, 24.9, तर तुमचं नॉर्मल वेट आहे. बरं. Remember, when I say normal, doesn't mean everybody has to fit that normal. कारण तुम्ही जर कधी युरोपियन रग्बी प्लेयर पाहिलेत तर हे प्लेयर कमीत कमी 150 ते 200 किलोचे असतात, पण दे विल रन फास्टर दॅन एनी वन ऑफ अस. बरोबर. राईट. सो दे कॅन डू मच मोर विथ दॅट 150 kilograms. सो फॉर देम दॅट इज अ परफेक्टली फाईन वेट. आता 25 आणि 29 इथे आहे ओव्हरवेट, आणि 30 आणि अप इथे होते ओबेसिटी. हे मी BMIचं म्हणतो आहे. ओके. रिमेंबर, नुसतं वजन किंवा नुसता BMI हे नंबर आहेत. हे तुम्हाला सांगत नाहीत की तुम्ही कोणत्या आजाराला प्रोन आहात का नाही, किंवा इफ दिस इज अबनॉर्मल फॉर यू ऑर नॉट. ते इंडिव्हिज्युअल लेवलला ठरतं. राईट. पण वी नीडेड टू हॅव अ डेफिनेशन. म्हणून वजन आणि हाईट ह्याचा ताळमेळ घालून BMI वरनं आम्ही ठरवतो की ओव्हरवेट कोण, ओबीस कोण. बरं. पण काही लोक असे आहेत की जे मुळातच वजन जास्त आहे, पण ते धावायला सुरुवात करतात. सो इज इट राईट, इज इट सेफ फॉर एन ओबीस पर्सन टू स्टार्ट रनिंग? हां. आता ह्याच्यामध्ये काही कॅव्हिएट्स आहेत. छोटेसे मध्ये असे छोटे टॉपिक्समध्ये पकडायला लागतील आपल्याला, जिथे आपल्याला कळेल की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता. आता तुम्ही 30sमध्ये आहात, तुमच्या 40sमध्ये आहात, तुम्हाला कोणताही हार्ट डिसीज किंवा हृदयरोग अजून तरी डायग्नोज झालेला नाही आहे, यू कॅन शुअरली स्टार्ट एक्सरसाइजिंग. तुमच्यासाठी महत्त्वाचं काय की गो स्लो अँड स्टे ॲक्टिव्ह. बरं. हां. मी तुमच्याकडनं किंवा तुम्ही तुमच्या बॉडीकडनं अपेक्षा करू नका की तुम्ही पहिल्या दिवशी 5 किलोमीटर पळणार आहात. तुमची अपेक्षा काय आहे? तुमची अपेक्षा आहे, आत्तापर्यंत मी एक्सरसाइज नाही केलेला आणि माझं वजन वाढतं आहे, राईट, आणि आता मला काहीतरी ॲक्टिव्हिटी करायची. पहिल्यांदा ठरवायचं तुम्ही ह्या एक्सरसाइज किंवा ही ॲक्टिव्हिटी का करताय. चांगलं दिसायचं आहे, इंस्टाग्रामसाठी फोटो पाहिजेत, का ॲक्च्युली हेल्दी व्हायचं आहे. गोल तुम्हाला कळला पाहिजे. माझ्यापेक्षा गोल क्लिअर असला की तिथे कसं पोचायचं हे क्लिअर होतं. माझा सल्ला काय, तुम्ही अजिबात एक्सरसाइज केलेलं नाही आहे, तुम्ही ऑफिस वर्क करता, दिवसातले 10-12 तास बसून असता, रात्री TV पाहता, झोपता, खाता, व्यवस्थित चालू आहे लाईफ. आता फक्त चेंज करायचं आहे. बरोबर. मग आता काय करायचं, पहिले 2 आठवडे 3 आठवडे चालायला सुरुवात करायची. 1 किलोमीटर चाला पहिले 2 आठवडे, त्याच्यानंतर 1.5 करा, बघा जमतंय का. जिथे तुमचं शरीर सांगतंय की नाही, गुडघे दुखायला लागलेत, राईट, कंबर दुखायला लागली, जे 1.5 केलं होतं ते 1.25 करा आणि प्रयत्न करा परत एकदा. असं हळूहळू वाढवत 3 महिन्यामध्ये यू शुड बी एबल टू रन ॲटलिस्ट 2 किलोमीटर्स. हां. स्लो अँड स्टडी. रिमेंबर, इट्स नॉट ऑलवेज अबाउट जस्ट अ हार्ट. तुमचे जॉईंट्स आहेत, तुमचे मसल्स आहेत, तुम्हाला ह्यांना लिटरली रिॲक्टिवेट करायचं आहे. तुम्हाला त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची जी त्यांनी आत्तापर्यंत केलीच नव्हती. मग त्यांना पण जरा वेळ दिला पाहिजे ना तयारी करण्याचा. सो स्टडी आणि स्लो ग्रॅज्युअल प्रोग्रेस हे योग्य होईल ह्यांच्या दरम्यान. मैदानी स्पर्धा म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारच्या धावा असतात. म्हणजे मध्यम पल्ल्याच्या, छोट्या धावा असतात आणि लांब पल्ल्याच्या असतात. या प्रत्येक प्रकारामध्ये धावपटू वेगवेगळ्या प्रकारचे जोडे वापरतात. तर
ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी वेगळ्या प्रकारचे जोडे वापरले पाहिजेत का? म्हणजे इज इट इम्पॉर्टंट ऑर इज इट नेसेसरी ऑर आर देअर डिफरंट टाईप ऑफ शूज फॉर ओव्हरवेट रनर्स? हां, म्हणजे एकंदरीत तुमचं वजन इममटेरियल आहे. मॅटर काय करतं की तो शू तुम्हाला तुमच्या पायामध्ये कसा बसतोय. आता पळताना किंवा जॉगिंग करताना किंवा चालताना शूज घ्याल तर त्या शूजच्या सोलला एक फर्मनेस असायला लागतो, राईट. तुम्हाला दुकानात लोक दाखवतील की तो शू असा अगदी करून 360 डिग्रीमध्ये अगदी फिरवतात आणि दाखवतात बघा किती चांगला आहे. तुमचा पाय कधी असा फिरतो का 360 डिग्रीमध्ये? नाही फिरत ना. मग तो शू का फिरतोय? सो दॅट इज नॉट द राईट शू. दुसरी गोष्ट असते टाचेच्या मागे जिथे आपल्याला सपोर्ट असतो, राईट, अँकलच्या मागे असतो सपोर्ट. सो राईट देअर यू शूड हॅव अ फर्मनेस, कारण तो शू थोडा पुढे मागे ग्लाईड करणार आहे तुमच्या प्रत्येक स्टेपनंतर. सपोर्ट नसेल तुमचा पाय जास्त ग्लाईड करेल. इट इज मोर प्रोन टू द इंजुरी बिकॉज ऑफ दॅट. शू कसा बसला पाहिजे? शू असा बसला पाहिजे की जसा तुमचा सॉक्स बसला आहे, हलत नाही. त्याच्यामुळे मला नाही वाटत की तुमचं वजन जास्त आहे म्हणून तुम्हाला वेगळ्या शूची गरज आहे. तुम्हाला शूची गरज आहे तो तुमच्या ह्याला, तुमच्या पायाला योग्य बसला. ब्रँड मॅटर नाही करत. मॅटर करतो तो तुमच्या पायाला कसा बसला आहे. कोणत्याही इंटरनॅशनल कंपनीने बनवलेला शू जर तुम्हाला बसला नाही तर ते तुम्हाला इंजुरीज देणार आहे. वर्सेस भारतात बसलेला तयार केलेला शू जर तुमच्या पायाला नीट बसला तर. सो ब्रँड इज इममटेरियल. व्हॉट इज इम्पॉर्टंट इज इट नीड्स टू फिट युअर फूट द राईट वे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या ज्या फुटला आर्च आहे आतल्या बाजूला, त्या आर्चला सपोर्ट करणारा शू पाहिजे. When an overweight person is starting to run, what he or she needs to be done? म्हणजे वजन जास्त असलेल्या माणसाने धावायला सुरुवात करताना काय काळजी घेतली पाहिजे? कशी सुरुवात करायची? हां, सुरुवात करायची नाईस अँड स्लो. पहिल्यांदा बघायचं की मी फिजिकल ॲक्टिव्हिटी करतो किती बेसलाईनला, ही एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी सुरू करण्याच्या अगोदर. आता सपोज मी ऑफिस वर्क करतो आहे, गेले 15 वर्ष मस्तपैकी करिअर चालू आहे. आता काय आहे, आता मला पळायचं आहे. पोरं मोठी झाली, पोरांना माझी गरज नाही, आता माझ्याकडे वेळ आहे, नोकरी व्यवस्थित चालली आहे, आता माझ्याकडे थोडासा वेळ मला माझ्यासाठी काढायचा आहे. मी पाहिलं माझे सगळे मित्र इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर मस्तपैकी फोटो टाकतात, 5 किलोमीटर पळतात, 10 किलोमीटर पळतात, मला पण पळायचं आहे. तर याच्यामध्ये गोल काय आहे? पहिली गोष्ट स्वतःला विचारायचं, बाबा रे मला काही आजार आहे का? पहिला डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, हार्ट डिसीज, यांच्यापैकी हे सगळे लाईफस्टाईल इलनेसेस आहेत. यांच्यापैकी काही असेल तर पहिली गोष्ट स्वतःच्या डॉक्टरला जाऊन विचारायचं, बाबा रे तुला वाटतंय का की माझ्यामध्ये कपॅसिटी आहे पळण्याची? इमिजिएटली तुम्हाला प्रत्येक वेळी एकच आन्सर येईल की नाही. कारण तुम्हाला तुमच्या फक्त हृदयाचा नाही विचार करायचा आहे, तुमच्या मसल्स आणि जॉईंट्सचा विचार करायचा आहे. इट नीड्स टू बी अ स्लो अँड अ ग्रॅज्युअल प्रोसेस. जसं मगाशी मी म्हटलं, पहिले 2 आठवडे 1 किलोमीटर चाला. तुमच्या बिल्डिंगमधल्या ज्या पायऱ्या आहेत ना त्यांचा वापर करा पहिल्यांदा. ते जे वेगवेगळे मसल सेट्स आहेत किंवा जे जॉईंट्स आहेत ना, आता त्यांना ॲक्टिव्ह करायला सुरुवात करा. लेट देम गेन स्ट्रेंथ बिफोर यू स्टार्ट रनिंग. यू कॅनॉट एक्सपेक्ट युअर बॉडी टू रन 5 किलोमीटर्स फ्रॉम द गेट गो. त्याला प्रिपरेशन लागते. प्रिपरेशन टेक्स टाईम अँड यू हॅव टू बी पेशंट विथ दिस प्रोसेस. पण डॉक्टर मला सांगा की असं समजून चाला की माझं वजन जास्त आहे आणि मला कॉन्फिडन्स आहे मी धावू शकतो. मग डॉक्टरला भेटायची काय गरज? वाय देर इज अ नीड टू मीट द डॉक्टर बिफोर रनिंग? बरोबर, येस. सगळ्यांना डॉक्टरला भेटायची गरज नाही. ठीक आहे. आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. आता सपोज तुमचं वय आहे 45. तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या आईबाबांपैकी कोणतरी यांना हृदयरोग झाला होता वयाच्या 50व्याच्या अगोदर, 50 व्हायच्या अगोदर. तर आमच्याकडे हा रिस्क फॅक्टर मानला जातो की पुढच्या पिढीमध्ये पण प्रीमॅच्युअर हार्ट डिसीज म्हणजे कालाच्या अगोदर येणारा हार्ट डिसीज लवकर होतो आहे. म्हणजे जे आम्हाला हृदयरोग दिसतात 60sमध्ये 70sमध्ये ते तुमच्या फॅमिलीजमध्ये 50मध्ये दिसले. तर हा आमच्या दृष्टीने क्वेश्चन मार्क आहे. बरोबर. मग ही गोष्ट तुमच्या डॉक्टरला माहिती पाहिजे. आता हे तुमच्याकडे नाही, तुम्हाला हृदयरोग नाही, तुम्हाला हार्ट डिसीज नाही, तुम्हाला बाकी काहीच नाही, ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम नाही, शुगर नाही, तुम्हाला नाही गरज आहे डॉक्टरकडे जायची. फक्त गरज कसली आहे? स्वतःच्या बॉडीकडे
बघण्याची, स्वतःच्या बॉडीचं ऐकण्याची गरज आहे. राईट. कॉन्फिडन्स असू द्या, पण त्या कॉन्फिडन्स हा मानसिक कॉन्फिडन्स आहे. तुमचं शरीर त्या कॉन्फिडन्सला कॅरी करायला तयार आहे का नाही हे पण ठरवायचं लागेल. अगदी बरोबर. मला खात्री आहे आत्ता या वेळेला जे लोक हा पॉडकास्ट बघत आहेत त्यांना सगळ्यांना हा विषय खूप आवडतोय. असेच अनेक विषय या पॉडकास्टमध्ये ऐकायला मिळणार आहेत, पण त्याच्या आधी तुम्हाला या पॉडकास्टला सबस्क्राईब केलं पाहिजे, म्हणजे मग तुम्ही डॉक्टर राहुल वडकेंसारख्या अनेक तज्ज्ञांना भेटू शकाल. आपण पुढचा प्रश्न घेऊयात. डॉक्टर राहुल, धावण्याचं एक वैशिष्ट्य तंत्र असतं. प्रत्येक स्पर्धेसाठी तुम्हाला एका विशिष्ट तंत्राचा वापर करायला लागतो. यू नीड टू हॅव अ स्पेशल टेक्निक फॉर एव्हरी डिफरंट रेस. बरोबर. तसंच वजनदार माणूस ज्याचं वजन जास्त आहे त्यांच्यासाठी धावण्याची वेगळी तंत्रज्ञान काही तंत्र आहे का, की इज देअर अ डिफरंट टेक्निक फॉर अ ओबीज रनर टू रन? आय थिंक हा प्रश्न मी सगळ्यांसाठी पण म्हणू शकेन की नुसतं ओव्हरवेट किंवा ओबीज नाही, तर प्रत्येकासाठी. येस, आय अंडरस्टँड. तुम्ही जेव्हा लॉंग डिस्टन्स रनर तुमच्या टी व्हीवर पाहता मॅरेथॉन करताना, तर मॅम आता बॉस्टन मॅरेथॉन वगैरे होते किंवा न्यूयॉर्क मॅरेथॉन होते, स्पेशली बॉस्टन मॅरेथॉन. रिसेंटली अगदी ते 2 तासाच्या रेकॉर्डपर्यंत आलेली लोक आहेत. राईट. त्यांचा फॉर्म इतका सुंदर दिसतो पळताना की असं वाटतं आपल्याला तो जमला पाहिजे. पण ते माझं वजन नाही आणि ती माझी उंची नाही. बरोबर. तो फॉर्म माझा येईल का? कदाचित नाही. हां. सो माझ्या शरीरानुसार, माझ्या उंचीनुसार, माझ्या वजनानुसार माझा फॉर्म बदलणार आहे. माझा फॉर्म आयडियल कोणता? तो फॉर्म ज्याच्यामध्ये मी जास्त डिस्टन्स पळू शकतो, ज्याच्यामध्ये मला पेन होणार नाही, मसल क्रॅम्प येणार नाहीत किंवा शॉर्टनेस ऑफ ब्रेथ होणार नाही. म्हणजे मी माझ्या शरीराच्या ह्याच्यानुसार पळतोय, कपॅसिटीनुसार पळतोय. हां. त्याच्यामुळे प्रत्येकाचा फॉर्म हा वेगळा होणार आहे. अनेक धावपटू धावत असताना गुडघा दुखण्याची तक्रार करतात. ते कसं टाळता येईल? हाऊ कॅन यू प्रिव्हेंट नी इंजुरी ऑर नी पेन वाईल रनिंग? बरोबर आहे. आता पळणे, रनिंग इट्स अ फॉर्म ऑफ एक्सरसाइज जो आम्ही इम्पॅक्ट एक्सरसाइज म्हणतो. राईट. तुम्ही जेव्हा पळताय तेव्हा पळताना एक पाय उचलून जेव्हा दुसरा पाय तुमच्या जमिनीवर जातोय तेव्हा तुमच्या गुडघ्यावर तुमच्या वजनाच्या ऑलमोस्ट 2 ते 3 पट वजन येते. म्हणजे आघात होत असतो. आघात होत असतो. बरोबर आहे. आता ह्या जॉईंटला आतमध्ये कुशनिंग आहे, ठीक आहे, पण ह्याचा वेअर अँड टेअर चालू आहे आपलं आयुष्यभर. आता हा वेअर अँड टेअर स्लो करायला आपला फक्त स्नायू, आपले मसल बळकट करायला लागतात. आता तुम्ही जर तुमचे मसल्स जे नीच्या मुवमेंट किंवा हिपच्या मुवमेंट किंवा बॅकच्या मुवमेंट जे कंट्रोल करताय, ते मसल जर तुम्ही बरोबर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करून तयार केले नाहीत, त्या अमाऊंट ऑफ एक्सरसाइज हँडल करायला इव्हेंच्युअली सगळ्यांची नी दुखतात त्याच्यामुळे. सो इट्स अबाउट द लॅक ऑफ द प्रिपरेशन विच इज गॉन लीड टू मोर जॉईंट पेन्स अँड जॉईंट एक्स. पण असं नाही आहे की पळाल्यामुळे तुमच्या जॉईंटचा वेअर अँड टेअर जास्त होणार आहे. सो डू नॉट लेट दिस बी अन एक्सक्यूज की अरे आता मी नाही पळू शकत कारण माझा गुडघा दुखायला लागला. रादर यू डिड नॉट फॉलो की सिम्पल टेक्निक की बाबा मला मसल स्ट्रेंथनिंग करायचं आहे, मला फोकस करायचा आहे प्रत्येक जॉईंटवर बिफोर आय स्टार्ट रनिंग. सो इट्स अ मोर ऑफ अ लॅक ऑफ प्रिपरेशन ओके दॅन द वेअर अँड टेअर. पण हे टाळता कसं येईल? म्हणजे आता दुखू लागलाय, पुढे काय करता येईल? बरोबर. आता दुखायला लागलाय ना, सो यू क्लिअरली हॅव डन समथिंग विच युअर बॉडी वॉजंट केपेबल ऑफ डुईंग. हे पहिल्यांदा आयडेंटिफाय करायचं. पेन हा प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स आहे आपल्याकडे. ही एक हा जो सेन्सेशन आहे ना हा प्रोटेक्टिव्ह आहे. म्हणजे लाल दिवा दिसतो. लाल दिवा आहे, ती रेड लाईन आहे, ती रेड लाईन क्रॉस केली तिथे पेन आलं. आता तुम्ही तुमच्या ट्रेनर्सला वगैरे भेटला असाल कधी किंवा जिममध्ये गेला असाल, दे विल ऑलवेज टेल यू की गो थ्रू द पेन आणि देन यू विल सी द ग्रोथ. दॅट इज नॉट द राईट वे वेन इट कम्स टू द ह्युमन बॉडी. There's a reason why we have pain receptors. So pain आलाय, that means whatever the exercise you have done, say की मी आज 12 किलोमीटर पळालोय आणि मला नी पेन आलाय. My body has told me I'm not ready for 12 kilometers. So माझा पुढचा रन 12 किलोमीटर असता कामा नये. Take it back. Go for 10. Figure out मी काय एक्सरसाइजेस केले नव्हते ते करण्या अगोदर. That is how we focus on each joint. की बाबा हे दुखलं, मी काहीतरी वेगळं केलंय. Runners run on different surfaces. So which is the best surface for an overweight runner to run? म्हणजे धावत असताना वेगवेगळ्या पृष्ठभागावर आपण धावतो, पण एका जडत्व असलेल्या धावपटूला कुठल्या पृष्ठभागावर धावणं योग्य आहे? करेक्ट. माय ॲडवाईस ऑलवेज इज की
फ्लॅट सरफेस पाहिजे. ठीक आहे. एस्पेशली इनिशियली तुम्ही जेव्हा तयारी रादर प्रिपरेशन म्हणण्यापेक्षा तुम्ही जेव्हा स्टार्ट करता एक्सरसाइज करायला, सिडेंटरी लाईफपासनं आता तुम्ही ॲक्टिव्ह लाईफस्टाईलमध्ये येत आहे, त्यावेळेस यूज अ ट्रेडमिल, फ्लॅट सरफेस, कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट, आणि तुम्ही थांबू शकता जिथे तुम्हाला वाटतं आहे की तुमच्या बॉडीमध्ये पेन आलं आहे किंवा तुम्हाला शॉर्टनेस ऑफ ब्रेथ आला आहे किंवा बाकी काही सिम्पटम आले. सो इनिशियली फॉर द फर्स्ट मंथ ऑर टू ट्रेडमिल इज युअर फ्रेंड. दॅट वुड बी दॅन आयडियल सरफेस, राईट. आपल्याकडे आता रस्त्यावर पळायला प्रॉब्लेम काय येतो? खड्डे. आपल्याकडे साईडवॉक्स किंवा जे पादचारी मार्ग आहेत नॉन एक्झिस्टेन्शियल आहेत ॲट दिस पॉईंट. आम्ही नवी मुंबईमध्ये राहतो, आम्ही लकी आहोत. आमच्याकडे पळायला ग्राउंड आहेत, आमच्याकडे लेकच्या साईडला पळायला 3-3 किलोमीटरचे ट्रॅक आहेत. सो वी आर लकी फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू, पण नॉट एव्हरी सिटी इज दॅट लकी. सो अशी सरफेस निवडायची आहे, असा एरिया निवडायचा आहे जिथे तुम्ही सेफली पळू शकता इनिशियल स्टेजेसमध्ये. जेव्हा तुमचे मसल स्ट्रेंथ होते, तुमचे जॉईंट कॅन हँडल मोर इम्पॅक्ट, गेट डेफिनेटली ऑन द स्ट्रीट, यू विल स्ट्रेंथन इट मच मोर. यू जस्ट स्पोक अबाउट इन्क्रीज्ड ब्रेथ. तर काही वेळेला असं होतं की धाप लागते. बरोबर. सम पीपल स्टार्ट फिलिंग ब्रेथलेस. करेक्ट. हाऊ डू यू मॅनेज दॅट? काय करता येईल अशा वेळी? हां, तर आता ब्रेथलेसनेस होतो का? तो होतो आहे कारण तुमच्या बॉडीची ऑक्सिजन डिमांड वाढली, कारण तुमचे मसल्स ॲक्टिव्ह आहेत, तुमची पूर्ण कार्डिओवॅस्क्युलर म्हणजे तुमची पूर्ण हार्टची जी सिस्टीम आहे ती ॲक्टिव्ह आहे. ती तुमची सगळी बॉडी जास्त ऑक्सिजन मागते आहे अदर दॅन सिम्पली द एनर्जी. आणि तुम्ही शॉर्टनेस ऑफ ब्रेथ होत आहे कारण तुम्ही ती डिमांड मीटच करू शकत नाही आहे. तर असं झालं तर दॅट टेल्स यू की ओके, हा माझा जो एक्सरसाइज होता तो माझ्या कपॅसिटीच्या पुढे गेला. तर मे बी ॲट दॅट पॉईंट स्लोईंग डाऊन अँड लेटिंग यू कॅच युअर ब्रेथ. मी जी बेसिकली मी टेक्निक फॉलो केली पळायला सुरुवात करताना, कारण मला जाणवायचं इनिशियली की 1 किलोमीटर पळालं की इतकी धाप लागते की मी नाही पुढे जाऊ शकत. बरोबर. मग ठीक आहे ना, तिथे मी पळालो नाही, तिथे मी चाललो. जिथे मला वाटलं आता माझा श्वासाचा रेट अगदी नॉर्मल आला आहे, आय स्टार्टेड रनिंग अगेन. सो लिटल बाय लिटल आय कॅप पुशिंग माय बॉडी. आणि दिस इज अबाउट पेशन्स. कोणताही नवीन फॉर्म ऑफ एक्सरसाइज घेताना पेशन्स वर्क्स द बेस्ट वे. Correct. Dr. Rahul, I have seen obese runners, they find themselves in a dilemma as far as diet is concerned because they need their diet to support their running. बरोबर. And at the same time they are going for weight loss. म्हणजे एकीकडे वजनही कमी करायचं आहे आणि आहाराचा उपयोग धावण्यासाठी झाला पाहिजे. अशा पेशंट्सनी किंवा अशा धावपटूंनी काय करायचं? हां, तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तुमचा गोल फिक्स करायचा. तुम्ही चांगल्या क्वालिटीचं लाईफ जगायला रन करताय का तुम्ही फक्त इन्फ्लुएन्सर म्हणून रन करताय किंवा त्याच्यावर तुम्हाला पिक्चर टाकायचेत, लाईक्स घ्यायचेत आणि यू आर हॅपी विथ इट. इफ यू आर लुकिंग ॲट ॲज अ हेल्थ ॲज युअर गोल, रिमेंबर दिस इज अ लाईफ लाँग गोल. हे 21 किलोमीटर कंप्लीट केले, 42 किलोमीटर कंप्लीट केल्यावर संपत नाहीत, हे कंटिन्यू राहतात. तुम्ही जर बघत असाल रनिंग ॲज अन ॲक्टिव्हिटी टू लूज युअर वेट, राईट, यू हॅव टू बी पेशंट. रिमेंबर द वेट यू हॅव गेन्ड इज द रिझल्ट ऑफ वॉट यू हॅव डन टू युअर बॉडी थ्रू आउट द लाईफ. गोल इज नॉट टू एक्सपेक्ट मिरॅकल्स. तुम्ही 75 किलोग्रॅम्स आहात आणि तुम्ही म्हणताय तुम्हाला आयडियल वेट तुमचं 60 आहे, यू आर नॉट गॅन गेट देअर विदिन अ इयर. कारण आयडियली तुमचा जो वेट लॉसचा रेट असतो तो शुड नॉट बी मोर दॅन अ किलोग्रॅम इन अ मंथ. कारण ह्याच्यापेक्षा लवकर तुम्ही लूज वेट केलं तर दॅट विल बी अ पॅथॉलॉजिकल प्रोसेस, दॅट विल बी अ स्ट्रेसफुल ॲक्टिव्हिटी टू द बॉडी. आता किती सारे डाएटचे फॅड येऊन गेले नाही, तुम्हाला क्विक रिझल्ट मिळतात आणि वेन यू फाइंड आउट की अरे रिझल्ट आलेले आहेत आणि वेन यू लेट गो ऑफ दोज एफर्ट्स यू विल रिअलाइज की ते वेट येतं ना ते व्हेंजन्सनी परत येतं आणि यू एक्सीड द स्केल दॅट यू हॅव ऑलरेडी टिप्ड. म्हणजे तुम्ही जिथे सुरुवात केली होती तिथून तुम्ही 5-10 किलोग्रॅम एक्स्ट्रा गेन केलेलं आहे त्याच्या बाबतीत. सो गोल इज पेशन्स. गोल इज अंडरस्टँडिंग की वेट लॉस इज गॉन बी युअर लाईफ लाँग प्रोसेस. ह्याच्यामध्ये जो तुमचा डाएट आहे ना, तुम्हाला करायचं आहे काय, तुम्हाला कॅलरी डेफिसिट मेंटेन करायचं आहे. तुम्ही किती एनर्जी बाहेर काढताय किंवा किती एनर्जी एक्सपेंडिचर करताय त्याच्यापेक्षा कमी एनर्जी आत गेली पाहिजे.
डाएट आता हा शब्द असा झाला आहे ना की इट हॅज अ व्हेरी नेगेटिव्ह कनोटेशन. आता तो नेगेटिव्ह शब्द झालेला आहे सगळीकडे. पण आयडियली वॉट डाएट इज वॉट यू अँड मी ईट. दॅट इज आवर डाएट. डाएटला कोणता टायटल लावायची आपल्याला गरज नाही आहे. तुमच्या डाएटमध्ये स्पेशली वेट लॉससाठी फोकस ऑन की तुमच्या डाएटमध्ये प्रोटीनचे सोर्सेस कुठे जास्त येतील, फायबर कुठनं येईल, फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स कुठनं मिळतील. म्हणजे तुम्हाला प्रोटीनच्या पावडर खायला नको, तुम्हाला मल्टीविटॅमिनच्या टॅबलेट चघळायला नको दिवसभर. राईट. तुम्ही जर सगळं पचवू शकत असाल तर मला नाही वाटत कोणत्याही ॲडल्ट ह्युमन बिईंगसाठी कोणत्याही सप्लिमेंटची गरज पडते. बरं. सो गोल ऑलवेज इज स्टडी एफर्ट्स आणि रिअलिस्टिक गोल्स. अनरिअलिस्टिक गोल्स अचीव्ह होत नाहीत, डिसअपॉइंटमेंट येतात आणि तुमचे जे रिझल्ट आहेत ते उलटे पडतात. तुम्ही म्हणालात की स्टडी एफर्ट्स म्हणजे सातत्यानं प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे. करेक्ट. हे सातत्य धावण्यामध्ये पण ठेवायचं आहे आणि त्यासाठी प्रेरणा आवश्यक आहे. बरोबर ती कुठून मिळेल? हाऊ डज वन कीप मोटिवेटेड टू रन रेग्युलरली? आता मी माझी मैत्रीण आणि माझ्या पार्टनरबरोबर पळतो. सो इट्स ऑलवेज गुड टू हॅव अ पार्टनर. देर आर ऑलवेज डेज की जिथे वाटतं खूप गरम आहे, जायला नको पळायला. हां. किंवा असं वाटतं आज ना खूप काम झालं आहे. कारणं खूप कारणं आणि इतकी कारणं मिळतात ना, आणि एकटे असलात ना ही कारणं खूप इझिली बिलिव्हेबल असतात. करेक्ट. हां. सो पहिली गोष्ट, फाइंड अ पार्टनर दॅट कॅन पुश यू अँड फाइंड अ पार्टनर दॅट यू कॅन पुश. ओके. So it needs to be on the both sides. That would be the best thing. Second is finding a realistic goal. मी हे का करतोय? मी करतोय कारण आत्ताचं जे माझं वजन आहे, आत्ताची जी माझी लाईफस्टाईल आहे, इट इज नॉट कम्पॅटेबल विथ इवन मी प्लेईंग विथ माय किड्स. अरे मी माझ्या पोरांबरोबर बागेमध्ये जाऊन पळू पण शकत नाही कारण मी दमतोय. हाऊ डू आय कीप अप? सो गोल शुड बी असा असला पाहिजे की हां, त्याला एक पुढे जाऊन इफेक्ट आहे त्याचा, की जो इफेक्ट माझ्या क्वालिटी ऑफ लाईफमध्ये इम्प्रूव्हमेंट आणतो आहे. सो इफ वी कॅन मॅरी दोज टू थिंग्स, आय थिंक दॅट विल बी अ बेस्ट वे. तुम्हाला स्वतःची इन्स्पिरेशन स्वतःच आणता येते. Okay. So while doing all this, you also exercise. So are there any specific stretches or exercises to support my running? म्हणजे धावताना काही विशिष्ट व्यायाम करणं आवश्यक आहे असेल तर ते कुठले? हां. आता इन जनरल जेव्हा मी वॉक करतो तेव्हा तर मी काही प्री रनिंग एक्सरसाइजेस वगैरे स्वतः करत नाही. कारण आय कॉल माय सेल्फ अ हॉबी रनर. आय एम नॉट लुकिंग ॲट रनिंग ॲज माय प्रोफेशन ॲज व्हॉट्सो एव्हर. मी फक्त पळतो कारण आय अंडरस्टँड की त्याच्यामुळे माझा एन्ड्युरन्स वाढला. माय एनर्जी नाव लास्ट थ्रू आउट द डे. असं होत नाही की मी संध्याकाळी घरी आल्यानंतर आय फील लाईक कम्प्लिटली एक्झॉस्टेड. राईट. पण उलटं पळल्याने ज्या दिवशी मी चालतोय पळतोय, आय हॅव मोर एनर्जी रिझर्व की जो मला थ्रू आउट द डे आहे. मी एक्सरसाइजेस कुठे करतो? मी फक्त माझ्या नी आणि माझ्या बॅकवर फोकस करतोय सध्या बस. कारण आय एम 48. आय अंडरस्टँड की माझ्या नी आणि माझ्या बॅकनी काय सहन केलेलं आहे आत्तापर्यंत. हां. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्सरसाइजेस कुठे मिळतील माहिती आहे? यू कॅन लिटरली गुगल नी स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस फिजिकल थेरपी. ठीक आहे. ह्याच्यामध्ये मेयो हॉस्पिटल्स आहेत, जॉन हॉपकिन्सचे तुम्हाला PDF मिळतील. हे फिजिकल थेरपिस्टनी बनवलेले एक्सरसाइजेस आहेत टू स्ट्रेंथन युअर नी. राईट. असं नाही की इंजुरी झाल्यानंतरची एक्सरसाइज. नो, दिस इज प्रिव्हेन्शन ऑफ द इंजुरी. सो तिकडे मी फॉलो करतो. कारण हे बघा, मी फिजिकल थेरपिस्ट नाही, मी MD मेडिसिन आहे. राईट. सो मी ज्ञान कोणाकडनं घेणार? ज्याच्याकडे स्पेशालिटी आहे, ज्याच्याकडे ते ज्ञान आहे. सो आय एम युझिंग द रिसोर्सेस to help with my understanding of my body as well. So find the right resources, find the right information and utilize it. Very good. Thank you, doctor. I'm sure all the viewers, the marathoners, long and short distance runners are going to benefit with all the information that you have shared with us. धन्यवाद डॉक्टर राहुल. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू अगेन. तर मित्रांनो, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनतर्फे हा एक छोटासा प्रयत्न आहे की ज्यातून तुम्हाला मॅरेथॉन, नुसतं मॅरेथॉन नाही तर मॅरेथॉन धावण्यासाठी आवश्यक गोष्टी त्यांची माहिती करून देणार. भेटूयात या वर्षीच्या मॅरेथॉनमध्ये डिसेंबरमध्ये.